श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या स्वामी लीला मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे असाच एक अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा, स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याने स्वामी भक्तांना आधार देणारा एक सर्वात सुंदर अनुभव. आजचा अनुभव आहे वाशीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ स्नेहल धोंडे या ताईंचा. जेव्हा या ताईंचं आयुष्य पूर्णपणे शून्य झालं, जेव्हा या ताईंनी आपल्या आयुष्यात सर्व काही संपवल्यासारखं वाटलं, नेमकं त्याच वेळी या ताईंच्या आयुष्यात स्वामी कसे आले आणि या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी कसं पटलवून टाकलं, हे तुम्हा मी आपल्या या आजच्या अनुभवातून सांगणार आहे. भक्तांनो, आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला प्रेरणा देणारा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. मी सौ स्नेहल धोंडे. खूप मोठी किंवा खूप जुनी असं काही नाही. अलीकडेच स्वामींच्या सेवेत आले, मात्र स्वामी सेवेने माझं संपूर्ण आयुष्य तारलं. खरं तर संसार करत असताना फक्त एकच स्वप्न पाहिलेलं, आणि ते स्वप्न होतं स्वतःचे घर. त्यासाठी मी माझे पती दिवस रात्र मेहनत करत होतो, कष्ट करत होतो. पण काही ती मेहनत केली तरीही आमचे स्वप्न काही पूर्ण होत नव्हते. अशातच एके दिवशी ज्या ठिकाणी माझे पती जॉब करत होते, अचानक त्यांची पोस्टिंग झाली. पगार वाढला. मी देखील खानावळीचे काही डब्बे बनवायचे आणि त्यातून मला देखील काही पैसे मिळायचे. थोडे पैसे साठवले होते. याची पोस्टिंग झाल्यामुळे यांना 10,000 रुपयाचे वाढले होते. आता आम्हाला वाटले की आपले स्वप्न पूर्ण होणार. आपण जरी कर्ज घेतलं तरी त्या कर्जाचे हप्ते आपण सहज फेडू शकणार. आम्ही दोघांनीही हिंमत केली. आम्ही 25 लाखाचे कर्ज घेतले आणि आमच्याजवळ असणारी काही रक्कम असे सगळे एकत्र करून आम्ही चिपळूण मध्येच एक स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. सुरुवातीचे 4 महिने उत्तम गेले. मी खूप आनंदात होते, सुखात होते, कारण इतक्या वर्षापासून पाहिलेलं हे स्वप्न अखेरीस पूर्ण झाले होते. माझे पती आणि माझे 2 मुलं आम्ही सुखाने राहत होतो. मात्र याच सुखाला का जाणे कोणाची का पण नजर लागली आणि आमचे जे सुख होते ते एका क्षणात संपला. ज्या कंपनीत माझे पती कामाला होते त्या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉक शॉक मुळे माझ्या पतीचे दोन्ही हात निकामी झाले. त्यांना इतका मोठा शॉक बसला की त्यामुळे त्यांचे दोन्ही हात इमर्जन्सी डॉक्टरांनी कट करायला सांगितलं. त्यांचा जीव वाचवण्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता. शिवाय आत्ताच घर घेतलं होतं, जवळ असणारे पैसे त्याला लावले. आता हॉस्पिटलसाठी पैसे कुठून आणायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. माझ्या सासऱ्यांशी मी बोलली आणि आमच्या गावाकडची असणारी जमीन आम्ही गहाण टाकली. जमीन गहाण टाकून पुन्हा मी 25 लाख रुपये घेतली आणि आलेले पैसे आम्ही हॉस्पिटलला भरले. लोकांकडून मदत मागायत बऱ्याच लोकांनी मदत देखील केली. सगळ्यांच्या मदतीमुळे आम्ही त्यांचे हॉस्पिटलचे बिल भरू शकलो. शेवटी दोन्ही हात कट केले. त्यानंतर माझे पती घरी आले. दोन्ही हात गेल्यामुळे ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होते. काय करावे काही सुचेना. आमच्या समोरही खूप मोठे प्रश्न होते. मुलं शिकत होती आणि त्याच कर्जाचा डोंगर कर्ज कसं फेडायचं हे कळतच नव्हतं. घराचा हप्ता आणि बँकेतून काढलेलं लोन, 50 लाखांचे कर्ज कसे फेडावे हे कळत नव्हते. आम्ही अक्षरशः दिवसरात्र चिंतेत असायचो. आम्ही काही डबे बनवून द्यायचे, त्यामध्ये घराचा खर्च भागणार होता. मात्र कर्ज कसे फेडावे हे काहीच कळत नव्हते. एके दिवशी असंच चिंतेत बसलेले होते, रडत होते आणि
त्याचवेळी माझ्या मिस्टरांचा अत्यंत जवळपास मिस्टर आणि त्यांची पत्नी त्यांना बघायला घरी आली. त्यांना बघितल्यानंतर थोडा वेळ बसले. त्यावेळेस माझ्या मिस्टरांची ती कंडिशन बघून त्यांचे मित्रसुद्धा रडले. तेव्हा त्यांच्या मित्रांच्या पत्नीने मला सांगितलं, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. त्यांनी मला खूप धीर दिला आणि त्यांनी सांगितलं की स्वामी सेवा सुरू करा. स्वामी सेवा सुरू केल्यानंतर तुमचे असंख्य प्रश्न सुटतील. तुम्हाला देवी शक्ती साथ देईल आणि स्वामी कृपा तुमच्यावरती होईल. मी त्यांना विचारले, स्वामी म्हणजे कोण? त्यांची काय सेवा करायची असते? त्यांनी मला सगळं काही सांगितलं. त्यांनी संध्याकाळीच त्यांच्या घरी स्वामींचे असणारे जे ग्रंथ होते ते माझ्यासाठी पाठवून दिले. त्यांनी मला एक स्वामींचा फोटोसुद्धा दिला आणि त्यांनी मला सांगितलं, दररोज 51 वेळा तारक मंत्र आणि 51 वेळा घोर अष्टकम स्तोत्र म्हणा. सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी 51 वेळा तारक मंत्र आणि संध्याकाळी 51 वेळा घोर अष्टकम स्तोत्र, हे 2 स्तोत्र तुम्हाला म्हणायला सुरुवात केली आणि नित्य नियमाने तुम्ही स्वामींची सेवा केली तर आयुष्यात कुठलेच अडथळे येणार नाही. आलेले अडथळे दूर होतील. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या समस्या सुटतील. त्यांनी सांगितलेलं मी तसेच स्वामींचा फोटो माझ्या देवघरात ठेवली. स्वच्छ सुंदर फोटो पुसला. स्वामींच्या समोर उदबत्ती लावली, दिवा लावला, नमस्कार केला आणि जसे त्यांनी ते ग्रंथ मला पाठवून दिले त्या ग्रंथात असणारे तारक मंत्र मी 51 वेळा म्हटले. संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता मी घोर अष्टकम स्तोत्र म्हटले. सलग 3 महिने मी हे 2 स्तोत्र म्हणत होते. मी पूर्ण विश्वासाने स्वामी सेवा करत होते. तुम्हाला सांगते 3 महिने झाले आणि ते 3 महिन्यामध्ये माझे जे डबे मी लोकांना द्यायचे बनवून त्या डब्यामागे वाढ व्हायला लागली. जिथे माझे दररोज 25 डबे जायचे, तुम्हाला सांगते 3 महिन्यात वाढ 50 डबे वाढले लागले. डब्यांची संख्या वाढत गेली. पुढे बऱ्याच लोकांनी सल्ला दिले की स्वतःचं छोटं हॉटेल तयार करा, कारण सगळ्याच लोकांना माझ्या हातची चव आवडायची. मग सगळ्यांच्या डिमांड आल्या. आता 50 डब्यामधून मला ही चांगले उत्पन्न मिळायला लागले. मी स्वतःचे छोटेसे हॉटेल ओपन केलं. त्या हॉटेललाही सगळ्या लोकांना स्वामी कृपेने चांगला रिस्पॉन्स भेटला आणि मग हॉटेलमध्ये असंख्य लोकांची गर्दी होऊ लागली. आता बऱ्यापैकी मला पैसे मिळत होते. मी कर्जांचा हप्ता फेडू शकले. इतका तरी पैसा माझ्याकडे यायला लागला. हळूहळू स्वामींची प्रचिती यायला लागली. मी जे स्तोत्र म्हणत होते ते मी चालूच ठेवले. माझ्या हॉटेललाही मी स्वामी समर्थ असं नाव दिलं. तुम्हाला सांगते 6 महिने गेले. यांच्या कंपनीतून एक नोटीस आली. खरं तर त्यांच्या कंपनीमध्ये काढलीही कुठल्याही प्रकारचा मेडिक्लेम नव्हतं. कुठल्याही प्रकारची कुठल्याही ऑफिसला कुठलीच सवलत नव्हती. मात्र माझे पती हे पहिलेच असे होते की त्यांना ऑफिसमध्ये करंट लागल्याने म्हणजे तो शॉक लागल्याने त्यांचा रिटायरमेंटची सुद्धा दिली होती, ज्यातून घर बसल्या आता त्यांना 25,000 रुपये महिन्याला मिळणार होते आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलचा बराचसा खर्चही परत मिळणार होता. जे नुकसान झाले त्यासाठीही 15 लाखाचे कंपनीकडून मदत मिळाली आणि त्याचबरोबर ती नोटीस होती. जेव्हा कंपनीमध्ये मी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं, बऱ्याच वेळा अपघात घडले, मात्र अजूनही तरी कोणालाही कुठलीच मदत मिळाली नाही. पण तुमच्या पतीपासून ही सुरुवात केलेली आहे. खरं तर ऑफिसच्या लोकांमधील पहिलेच माझे पती होते की ज्यांना इतकी रक्कम मिळाली आणि ही सगळी स्वामी कृपा होती. स्वामींनीच काहीतरी चमत्कार केलं. स्वामींनीच त्या कंपनीच्या मालकांच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडला आणि त्यामुळे त्यांनी आम्हालाच ही रक्कम दिली, ज्यामुळे आमचं जे काही कर्ज होतं ते कर्ज फिटण्यास मदत झाली. सगळेच पैसे आम्ही कर्जांचे भरून टाकले. कर्ज नीट झाले आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवरती आमचा संपूर्ण परिवार चालू लागलो. मी मेहनत करत होते. मी पतीला डिप्रेशनमधून बाहेर काढत होते. जेव्हा त्यांना एकटे वाटायचे मी तारक मंत्र लावून द्यायचे. आता तेही स्वामींचं जप करू लागले. ते हॉटेलच्या गल्ल्यावर बसू लागले. सर्व कारभार ते बघू लागले. जरी हाताने काही करू शकत नव्हते तरी डोळ्याने मात्र ते लक्ष ठेवत होते. मी संपूर्ण हॉटेल सांभाळत होते आणि माझे पती लक्ष देत होते. आज तुम्हाला सांगते, आमच्या भागामध्ये आमचे स्वतःचे 3 हॉटेल्स आहेत.
कमाई चांगली आहे आणि सगळं काही उत्तम आहे. हे फक्त आणि घडलेला स्वामीमुळे. घोराष्टकम स्तोत्र आणि तारक मंत्र या 2 मंत्रामुळे या 6 महिन्यात आमचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. खरंच स्वामी लीला अगाध आहे. मी त्या ताईंचे आभार कधीच विसरू शकणार नाही. त्या ताईंनी माझ्यासाठी जे काही तेव्हा केलं, ते मी कधीही काही केलं तरी त्यांची परतफेड करू शकणार नाही. त्यांनी मला स्वामी मार्गात आणले, स्वामी सेवा दाखवली आणि स्वामींच्या मुळे स्वामी सेवा माझ्या नशिबात येऊन माझे संपूर्ण नशीब बदलेल. खरंच स्वामी असतात आणि स्वामीच असतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बघा, अत्यंत अद्भुत अनुभव, अंगावर रोमांचक उभे करणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला? कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.